अध्ययन निष्पत्ती. विद्यार्थी घर व परिसरातील जुन्या काळामधील भांडी व त्यांचे उपयोग याविषयीची माहिती समजून घेतात. इयत्ता 7वी. विषय भाषा. पाठ क्रमांक 5. भांड्यांच्या दुनियेत. चला तर मुलांनो, पाहूया भांड्यांची गंमत. बालमित्रांनो, भांडी हा मानवाच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग आहे. धान्य साठवणे, अन्न शिजवणे, अन्न सेवन करणे इत्यादींसाठी भांड्यांचा वापर फार पूर्वीपासून होत आहे. माणसांची गरज व त्या काळात उपलब्ध साधन सामग्री यानुसार भांडी तयार होत गेली किंबहुना होत आहेत. उन्हाळ्याची सुट्टी सुरू होताच अरुण व आदिती आजी आजोबांकडे गावी पोहोचले. तिथे मामांची मुले त्यांची वाटच पाहत होती. त्यानंतर दुपारी मुले घरातच काही ना काही खेळ खेळायची. अशाच एका दुपारी मुले लपाछपी खेळत होती. लपाछपी खेळत असताना मुलांचे लक्ष एका कोपऱ्यात ठेवलेल्या जात्याकडे गेले. आदितीने पहिल्यांदाच जाते पाहिले होते. हे काय आहे असे पुढे तिने आपल्या भावंडांना विचारले. सर्व भावंडे धावत त्या कोठीच्या खोलीकडे आली. त्यांच्याकडे पाहून जात्याने स्मित हास्य केले. जाते, हा 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 हा. जाते म्हणाले, काय मुलांनो, ओळखलत का मला? मी जात. तू इथं काय करतोस? जाते सांगू लागले. सांगू तुम्हाला, आजकाल लोक माझा फक्त लग्नाची हळद दळण्यासाठीच उपयोग करतात. आणि नंतर असं कोपऱ्यात ठेवून देतात. आता काय माझे नवे मित्र सगळे सोयरे स्वयंपाकघरात विराजमान झाले आहेत. तुझे मित्र सगळे सोयरे कोणते आम्हाला नाही समजलं. जाते म्हणाले, तुम्हाला काहीच माहित नाही आमच्याबद्दल. सांगूया का आपण यांना आपला जन्म, विकास आणि आपल्यात होत गेलेल्या बदलांबद्दलची माहिती? सगळ्या कोठीतल्या भांड्यांनी माना डोलावल्या. त्याचबरोबर दगडी पाटा म्हणाला, अरे थांब थांब, मी सांगतो त्यांना आपला इतिहास. बरं का मुलांनो, मानव जसा शेती करू लागला, स्थिर जीवन जगू लागला, तशी त्याला अन्न शिजवणे, अन्न साठवणे यासाठी भांड्यांची आवश्यकता वाटू लागली. या गरजेपोटी त्यांना मातीपासून मडकी, पसरत ताटल्या, वाडगे, रांजण, घडे अशी नित्य उपयोगी भांडी बनवली. बरं का मुलांनो, तुम्हाला भांड्यांचे काही प्रकार माहीत आहेत का? मातीची भांडी, तसेच काही धातूंची भांडी आहेत. तांब्याची भांडी, काचेची भांडी, पितळ, लोखंड, स्टेनलेस स्टील, ॲल्युमिनियम, त्याचबरोबर चांदी आणि सोन्याची ही भांडी असतात बरं. माठ, घंगाळ, ग्लास, रांजण आणि ही बरं का मुलांनो, ही सर्व आपल्या स्वयंपाकघरातील भांडी आहेत. तसेच तांब्या पितळेची पण भांडी आहेत. हा तर पाणी तापवायचा बंब आहे, तुम्ही पाहिला आहे का? परात, खलबत्ता म्हणाला. मुलांनो, लाकडापासून बनवलेली भिंतीलगत ठेवलेली ही काठवट पहा. गव्हाचं, बाजरीचं, ज्वारीचं अशी पिठं मळण्यासाठी, भाकरी थापण्यासाठी तिचा उपयोग केला जायचा. आजही ग्रामीण भागात काही घरातून तिचा वापर होताना दिसतो.
काठवट लगेच म्हणाली, अगं मंदा, तुला आठवतं का, तुझ्या आजीला आमचा नवा मित्र मिक्सरची खूप भीती वाटायची. दाण्याचा कूट, मिरच्या, हळद, धणे असं काही बाही कुटण्यासाठी उखळ, मुसळ, दगडी खलबत्ता आजी वापरायची. पाटा वरवंटा पण वापरायची. आता तुम्हीच सांगा मुलांनो, आज उखळीमध्ये कोण पदार्थ कुटत बसते? लावला मिक्सर, झालं काम. जाते म्हणाले, अरे मुलांनो, आज मोठ्या प्रमाणावर चिनी माती किंवा सिरॅमिक यांचा वापर करून विविध भांडी व वस्तू तयार होत आहेत. झाकणाच्या भांड्यांचा प्रसार झाला. किटलीचा रंग, आकार, त्यावरील नक्षीकाम तसेच रत्नजडित सुरया अशा कलात्मक गोष्टी भांड्यामध्ये येऊ लागल्या. पहा, चिनी मातीची भांडी. मुलांनो, तांब्याच्या भांड्यात आंबट किंवा आम्लधर्मी पदार्थ बनवले असता त्यांच्यात रासायनिक प्रक्रिया होऊन अन्न बिघडण्याची शक्यता निर्माण होते. काही वेळेस अन्नाची चव बिघडते, तर काही वेळेस अन्न पदार्थाच्या रंगात बदल होतो. त्यातून विषबाधा होण्याचा धोका संभवतो. हे टाळावे म्हणून तांब्याच्या आणि पितळेच्या भांड्यांना आतून कढई केली जाते. ही कढई पहा. आज आम्हाला तुम्हा सर्वांबरोबर खूप मजा आली. आम्ही तुम्हा सगळ्यांचे खूप आभार मानतो, कारण तुम्ही आम्हाला भांड्यांच्या दुनियेची सफरच घडवून आणली. धन्यवाद.